करा। सन्माननीय अध्यक्ष महोदय, धर्म स्वातंत्र्याचा हक्काचं संरक्षण करणं आणि एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बेकायदेशीर धर्मांतराला प्रतिबंध करणं या संदर्भामध्ये तरतूद करण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हे जे विधेयक या सभागृहात आणलं, सगळ्यात आधी त्या विधेयकाचं मी स्वागत करतो। अध्यक्ष महोदय, आज महाराष्ट्राची जी स्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आपल्याला आदिवासी जाती प्रजाती आणि त्याचबरोबर अनुसूचित जमातीमध्ये सुद्धा विशिष्टपणाने जो विखारी प्रचार चालतो आणि त्या माध्यमातून जे धर्मांतर करण्याचा प्रयत्न होतो, अशा पद्धतीचे प्रकार आणि शहरांमध्ये सुद्धा अगदी माझ्या मतदारसंघामधल्या पनवेल, खारघर यासारख्या ठिकाणी सुद्धा अशा धर्मांतराचे प्रयत्न चालू आहेत आणि म्हणून असेच महाराष्ट्रभर प्रयोग सुरू आहेत। त्यामुळे अशा सर्व या प्रयत्न थांबवण्याच्यासाठी हे विधेयक आलंय, याचं अध्यक्ष महोदय मी सगळ्यात आधी स्वागत करतो। माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, ज्याचा उल्लेख यापूर्वी देखील झाला पण तरी सुद्धा तो प्रासंगिक आहे, बलिदान मास या ठिकाणी सुरू आहे अध्यक्ष महोदय। आणि मग फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या हा महिनाभराचा कालावधी आज आपल्याकडे धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य आणि निष्ठा यांचं उदाहरण समोर आहे। या छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला अभिवादन करण्यासाठी आजही महाराष्ट्रामध्ये लाखो धारकरी आणि महाराष्ट्रातला सर्वसामान्य हिंदू हा दुःखाची आसवड ढाळतोय। अध्यक्ष महोदय, आपण सांगाल इतिहासाचे रेफरन्स देऊ नका, पण कसे नाही देणार अध्यक्ष महोदय? छत्रपती संभाजी महाराजांनी हाल छळ सोसला पण धर्म त्यागला नाही। अध्यक्ष महोदय, त्यांनी मृत्यू कवटाळला पण स्वतःचा धर्म आणि स्वाभिमान सोडला नाही। अध्यक्ष महोदय, आजही ही मानसिकता संपलेली नाही आणि म्हणूनच 13 राज्यांनी हा कायदा आणला, महाराष्ट्राला आणावा लागलाय अध्यक्ष महोदय। आणि म्हणून आज या विधेयकाला ज्यांनी विरोध केलाय, यांचा विरोध हा केवळ या देशाच्या सांस्कृतिक जडणघडणीच्या विरोधामध्ये या लोकांची जी मानसिकता आहे, या मानसिकतेमुळे हे लोक हा विरोध करतायत। अध्यक्ष महोदय, या सभागृहाचे सन्माननीय सदस्य अबू आझमी म्हणाले की हे बिल कचऱ्याच्या कुंडीत फेकलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, आपल्या या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी असा उल्लेख केला। अध्यक्ष महोदय, ही मानसिकता कुठली आहे? ही मानसिकता यांना केवळ यांच्या मतदारसंघामध्ये आम्ही कसे आमच्या धर्माचे रक्षक आहोत हे सांगण्याचा यांचा प्रयत्न आहे अध्यक्ष महोदय। पण या माध्यमातून या बिलाची गरज नाही असं जे ते म्हणतात ना, यातूनच या बिलाची गरज सिद्ध होत आहे। कारण अध्यक्ष महोदय, गजवा सारखी संघटना काय त्यांचा अजेंडा आहे? आज PFI सारख्या संघटना या बंदी असून सुद्धा तुमच्या आमच्या शहरांमध्ये त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व आहे। अध्यक्ष महोदय, कोणीतरी त्यांच्या शेजारचा, त्यांच्या समाजाचा कोणी पुढे येऊन याला विरोध करतोय का? अध्यक्ष महोदय, मोठ्या मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी धार्मिक अतिक्रमण होत आहेत। जागा म्हणजे केवळ लव जिहाद नाही अध्यक्ष महोदय, मी कन्क्लूड करतोय, याच्याबरोबर आपण बघतोय लँड जिहाद सुरू आहे अध्यक्ष महोदय। आपण बघतोय हलाल, जे केवळ एखाद्या मांसाच्या वरचा अशा पद्धतीचा निषिद्धपणा होता, तो आज संपूर्णपणानं एक इंडस्ट्री उभी करतोय आणि त्यातून आपला समाज उभा करताना दुसऱ्या समाजावरती दमन करण्याचा प्रयत्न करतोय। आणि हे कुठे ना कुठेतरी चित्रपटाच्या माध्यमातून लोकांच्या पुढे आलं की अध्यक्ष महोदय, त्याला विरोध करण्याचा प्रयत्न हा सातत्यानं केला जातोय। अध्यक्ष महोदय, आज माझ्या पनवेल परिसरामध्ये तळोजा सारखा परिसर असेल, खारघर सारखा परिसर असेल, जाणीवपूर्वक वेगवेगळ्या पद्धतीच्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करून एक भीती निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय आणि याच्या विरोधामध्ये समाजाला ताकद देण्यासाठी काम आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय, मी कायद्यावरतीच एक शेवटचे 2 मुद्दे सांगणार आहे। 30 दिवसाची नोटीस या विषयावरती या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतले गेले की कुठे ना कुठेतरी कलम 21चं उल्लंघन होत आहे। पण अध्यक्ष महोदय, हे 30 दिवसाची नोटीस कशासाठी आहे? पडताळणीसाठी वेळ हवाय अध्यक्ष महोदय। स्वेच्छा आहे की प्रलोभन आहे हे कळलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून 30 दिवसाची नोटीस ही आवश्यकच आहे। अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा, सामुदायिक धर्मांतर कितीतरी होताना आपल्या अवतीभोवती आपण पाहतोय आणि मग अशी सामुदायिक धर्मांतर होत आहेत, ती रोखायची असली तर त्याच्यामध्ये ती छुप्या पद्धतीने झालीत का याची पडताळणी झाली पाहिजे। आणि यासाठी जे जे कायद्यामधली तरतूद आहे, मग 30 दिवसाची असेल किंवा अन्य सगळ्या तरतुदी, ज्यांनी कायद्याचा अतिशय चांगला अभ्यास केलाय आणि त्याच वेळेला हीच ती योग्य वेळ आहे हे ज्यांनी जाणलंय, असे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे बिल आणलेलं आहे आणि त्यामुळे या बिलाचं स्वागत करतो। याला संपूर्ण सभागृहानं मंजुरी दिली पाहिजे अशी विनंती करतो। धन्यवाद अध्यक्ष महोदय।